टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा टिंग. आहा ओ वा 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 वा. मस्त एकदम मसाल्याला खूप आवडते. आणि हे बघ तुझ्यासाठी खेकडे मोठे मोठे. माझी एक कोडी नाही काय काय तुमचाही चेहरा लपेल आणि माझाही चेहरा लपेल. हे बघा. आणि पॉपलेट पण एकदम मस्त आहेत. मोठे मोठे पीस आहेत आणि फ्रेश पीस आहेत. तसे तर अजून बरेच पदार्थ मला खायचे आहेत. फिश करी राईस कसा शोध लावला. हा माझ्या मिस्टरांचा शोध आहे. मी खास सियाटलवरून US मधनं आलोय. याच रेस्टॉरंटचं नाव ऐकलं होतं. एवढं ऐकलं होतं की आज फायनली आलो. सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव. नमस्कार मंडळी, मी आहे तुमचे होस्ट आणि दोस्त क्रेझी फूडी रंजिता. मंडळी, आज मी आली आहे दादरच्या कोहिनूर स्क्वेअर मध्ये आणि मी इथे घेणार आहे ताज्या ताज्या माशांचा आस्वाद, तेही फिश करी राईस मध्ये. यापूर्वी देखील मी फिश करी राईस मध्ये गेली होती पुण्याच्या आणि तेव्हापासून तिकडची चव माझ्या जिभेवर अशी रेंगाळत होती. म्हणजे यस यार, जिभेचे चोचले तर पुरवावेच लागतील. आणि म्हणूनच आज मी आली आहे दादरच्या फिश करी राईस मध्ये. नमस्कार, कशा आहात? या आहेत कांचन भट, सुयोग नाट्य संस्थेच्या सर्वे सर्वा दिव्यांगत सुधीर भट यांच्या पत्नी. माझं हॉटेल काढायचं मूळ कारण माझे मिस्टरच आहे सुधीर भट. त्यांना खूप इच्छा होती की मी त्यांचा इंटिरियरचा धंदा होता. नाटक संस्था त्यांनी 85मध्ये काढली. 85मध्ये जेव्हा काढली तेव्हा मोरूची मावशी, त्याच्यानंतर 82 नाटकं झाली. मी आज लोकांसाठी चांगली इंटिरियरची कामं केली, लोकांसाठी चांगली नाटकं दिली, तशी लोकांना उत्तम जेवण मिळावं अशी खूप इच्छा होती. हॉटेल्स खूप आहे पण उत्तमात उत्तम जेवण देणं हा त्यांचा एक स्वतःचा छंद होता. आणि तेव्हा जेव्हा माझा मुलगा हॉटेल मॅनेजमेंट केलं तेव्हा पुण्यात आम्ही पहिली शाखा काढली आणि त्याला प्रचंड प्रतिसाद दिला. सुयोग जे नाटक संस्था होती त्याच्यामध्ये खूप म्हणजे चांगले चांगले कलाकार, मोठे कलाकार, आजचे जे नावाजलेले आहे कलाकार, ते माझ्या घरी येऊन माझ्या मिस्टरांनी त्यांना अमेरिकेत जेवण घातले. सगळ्या कलाकारांना त्यांनी खाऊ पिऊ घातलं. आज ते नाही आहे पण त्यांना कुठेतरी आनंद वाटत असेल की माझ्या मुलांनी हे सगळं आणि माझ्या बायकोने हे पुढे चालून याचा आनंद. आणि आज तू आली या वास्तूमध्ये, त्यांना दादरमध्ये प्ले घालायची खूप इच्छा होती पण त्यावेळेला ती महागाई आणि जागेचे महाग, पण काय माहिती त्यांची इच्छा मुलांनी पूर्ण केली. संदेशनी खूप मेहनतीने केलं. खूप छान वाटतं बघून आणि इतक्या आवडीने खवय्ये सगळे येत आहेत, जेवणाचा आस्वाद घेत आहेत. आता माझ्या मागे नितीन नांदगावकर सर आहेत, ते देखील जेवणाचा आस्वाद घेत आहेत. थोड्या वेळानंतर आपण त्यांना देखील विचारूया कसं वाटलं इकडचं जेवण. मावशी बोलू शकते? माझी मावशी आहे, तुझी आई, तुझी मावशी. मनापासून धन्यवाद. आता मी आहे फिश करी राईसच्या किचनमध्ये, तर चला पाहूया आतमध्ये काय काय तयार होत आहे. मावशी, आज आपल्याकडे माशांमध्ये काय काय मेजवानी आहे? रंजिता, मी तुझ्यासाठी, तू जेव्हा सांगितलं मला फ्रेश मासे, आज मी स्वतः मार्केटला गेली, सिटी लाईट मार्केट. आणि हे बघ तुझ्यासाठी खेकडे मोठे मोठे आणि मोठी मोठी सुरमई बघ कशी, सुरमईची साईज बघा. आहा हा. माझी एक कोडी नाही काय काय तुमचाही चेहरा लपेल आणि माझाही चेहरा लपेल. हे बघा, दिसतोय का चेहरा? नाही ना. पॉपलेट बघ, पॉपलेट. आणि पॉपलेट पण एकदम मस्त आहेत. मोठे मोठे पीस आहेत आणि फ्रेश पीस आहेत. आणि खेकडे आणि तिसऱ्या बघ, आणि या तिसऱ्या पण आणल्या आहेत जे नेहमीच असतात. असं नाही आजच असं नाही, नेहमी असतात पण आज मी खास रंजितासाठी माशांची मेजवानी, माझ्याची मेजवानी केली. मावशी, आपल्याकडे अजून काय काय असतं? अजून बोंबील आहेत. आता बोंबील ते साफ करून ते भरलं बोंबील करायला घेतले. बोंबील आहेत आणि मोठे कोलंबी आहे, कोलंबी फ्राय, कोलंबी मसाला, कोलंबी आमटी. बांगडे आणले मोठे मोठे एकदम. आणि तुमची स्पेशल रेसिपी कोळंबी अळूवडी. कोळंबी अळूवडी बघ कापून तयार ठेवली आहे सकाळी, आता ती आपण फ्राय करू. पीस तर बघा किती मोठा आहे बघा. एक अख्खा असं पीस आहे, एका वितेचा पीस आहे. आमची कोळीण म्हणाली ना की
रंजिताची मी फॉलोअर्स आहे म्हणे. काय म्हणताय? अरे वा. मग आज आपल्या कोळी ताईंना भेटायला जायला हवं होतं नाही का? जाऊया आपण, जाऊया. पुढच्या वेळेस आम्ही मार्केटमध्ये ताई तुम्हाला भेटायलाच येतो. तुला माहिती आहे का, माझ्या मिस्टरांनी 1985 साली सुयोग संस्था स्थापन केली आणि त्याच्यातलं पहिलं नाटक होतं मोरूची मावशी आणि टांगटिंग टिंगा. आठवतं का गाणं? हो आठवतं ना. पत्तीनी गायलं आणि अप्रतिम गाणं आणि त्या गाण्याने एवढं अख्खं महाराष्ट्र गाजवलं. त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये फिश करी राईस पण गाजताय. माहिती आहे का तुला ते गाणं? आठवतं? आठवतं. टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टिंग. ताज्या ताज्या माशांची चव चाखायला खवयांची रांग लागली फिश करी राईसला. टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टिंग. टांग टिंग टिंगा. अरे वा, तुला एकदम गाणी बिणी पाठ आहे. थोडी थोडी थोडी. आपल्याकडे एवढेच मासे नाही, चणक पण आहे, बोंबील आहे, बोंबील मसाला, कोलंबी मसाला, बांगडे एकदम गोव्याचे. आज तर तुझ्यासाठी गोव्याचे असे ताजे फडफडीत बांगडे आणले मी. गोव्याचे ताजे फटफटीत बांगडे आणि मटण आहे, चिकन आहे, किमा असतो, बरंच सगळं असतं. हे तू फिशचं ऐकलं, पण व्हेजमध्ये पण तू खुश असेल. आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या काचऱ्या, त्या कुठेही तुम्हाला कुठेच मिळणार नाही एवढा माझा दावा आहे. हां, मी मागच्या वेळेस ऐकलं होतं की आपल्याकडे काचऱ्या असतात, पण मी उशिरा हॉटेलला पोहोचले त्यामुळे मला काचऱ्या नाही आला. एकदम उत्तमरित्या माझे सगळे हे कामगार, एवढी चांगली माणसं आहे माझी कामगार आहे ना, सगळे एक्सपर्ट आहेत ही सगळी. आणि व्हेज खाणं, व्हेज जेवण पण आमच्याकडे उत्तम मिळतं. लहान मुलांसाठी आम्ही अळणी जेवण करून देतो, जे पापलेट वगैरे लहान मुलांसाठी खास. छानच वाटलं तुम्हाला भेटून आणि तुमचा अनुभव ऐकून घेऊन. मला तुझ्याबद्दल कौतुक आहे, रोहनबद्दल, तुझ्या सासूबाईंबद्दल, फुल फॅमिलीबद्दल. तुझी ती छोटी आणि तुझी ती प्रगती बघून मला खूप आनंद होतो. अशीच तुझी प्रगती होईल. तुझी मेहनत आहे त्याच्यामध्ये. धन्यवाद. हा माझा रमेश, हा माझ्या सासूपासून, माझ्या लग्नाच्या आधीपासून. आणि रमेशने आमच्या मोठ्या मोठ्या कलावंतांना जेवण खिलवलं आहे. हा आमचा रमेश. चांगलं आयुष्य मिळू दे, आशीर्वाद द्या. बोंबील आहे, बांगडा आहे, सुरमई आहे, पापलेट आहे, म्हणजे सगळे रोज असतात. हो. दादा ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय टाकलंय? कॉर्नफ्लॉवर, मैदा, हां, आलं लसणाची पेस्ट, हळद. हे बघा, ही आहे गोवन करी. ही आहे बांगडा करी. ही आहे चिकन करी. हे बघा, हे आहे तिसरा मसाला. ही आहे बटाट्याची भाजी. डाळ. नेक्स्ट उसळ. हे आपण काय बनवतो आता? अच्छा, प्रॉन्स अळूवडी. काय म्हणताय? गर्दी आणि यांचं सगळ्यांचं प्रेम. नाही, मला खूप छान वाटतंय. आणि मुळात कसं आहे ना की पैसे किती मिळतात किंवा कसं चालल्यापेक्षा माणूस जो समाधानी बाहेर जातो आणि प्रत्येक माणूस जेवल्यानंतर ताट साफ, इथे फार मला जास्त समाधान वाटतं. आणि तू तर काय म्हणजे बेस्टच आहे. म्हणजे तुला काय म्हणजे म्हणतात ना की ताकावरची साई जशी असते तसं तुझं एक गोड सगळ्यांशी बोलणं आहे. त्यामुळे तू आज आलीस ते मला अजून म्हणतात ना की 4 साल लगेच झालं. असंच प्रेम आणि आशीर्वाद हवे आणि तुमची सगळ्यांची साथ. नक्की या चॅनलला तुम्ही केलं नसेल तर मुद्दाहून पुन्हा सांगतो, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. सेना भवनच्या समोर कोहिनूर स्क्वेअर नावाचा एक मोठा मॉल झाला आहे. तुम्ही आतमध्ये आलात तर ईस्ट विंग म्हणतो आपण. तर ईस्ट विंगमध्ये दादर सोशल्सच्या बाजूला आहे आमचं रेस्टॉरंट. आणि राहिला प्रश्न पार्किंगचा, तर तुम्हाला इथे तुडुंब पार्किंग आहे. 1,500-2,000 गाड्यांचं पार्किंगचा लॉट आहे. अच्छा, आपल्याकडे होम डिलिव्हरी वगैरे असंही आहे का? होम डिलिव्हरी आम्ही नॉर्मली स्वतः जास्ती प्रमोट करतो. स्विगी झोमॅटो आहे, आम्ही ॲडिशनल प्रमोशन त्याच्यासाठी काही करत नाही. बट आम्हाला नेहमी वाटतं की मासे हा असा पदार्थ आहे ना
4 वेळापेक्षा एकदा खावा, पण तो गरम खावा. गरम. तर तुम्ही आलात उत्तम, नाहीच मागवलं तर मग तुम्ही वी फास्ट किंवा आम्हाला फोन करून ऑर्डर द्या, आम्ही बनवून ठेवतो. वी फास्ट किंवा डंजोने तुम्ही डंजोला माणसं पाठवू शकता. तर इकडची डिटेल्स म्हणजे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि इकडचा ॲड्रेस सगळं तुम्हाला स्क्रीनवरती दिसते, सोबत डिस्क्रिप्शनमध्ये देखील येते, तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता. नमस्कार सर, कसे आहात? खूप छान वाटलं तुम्हाला इथे बघून, मला खूप आनंद झाला. तसे तर अजून बरेच पदार्थ मला खायचे आहेत. त्याच्यामध्ये सुरमई खाल्लेली आहे, आम्ही प्रॉन्स खाल्लेले आहे आणि बोंबेलमध्ये त्या पद्धतीने त्याच्या आतमध्ये एक ठेचा फ्राय तो अतिशय चांगला आहे. आणि प्रॉन्स अळीवडी ती खाऊन झालेली आहे, तीही अतिशय चांगली आहे. आणि सुरमई फ्रेश असते, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खाण्यामध्ये मजा येते. नवीन नवीन ट्राय करत राहू, छान आहे. मी खास सियाटलवरनं US मधनं आलो आहे. याच रेस्टॉरंटचं नाव ऐकलं होतं, एवढं ऐकलं होतं की आज फायनली आलो. आणि तुमचे पदार्थ इकडे येतात, प्रॉन, अळूवडी, नंतर तिसऱ्याचं कालवण, वन ऑफ द बेस्ट. माझ्या मुलींनी सजेस्ट केलं, ती पण कॅलिफोर्नियाला आहे, तिने मला सजेस्ट केलं म्हणून आम्ही इथे आलो. व्हिडिओ नेहमी आवर्जून बघतो सगळे. अळूवडी थँक्यू सो मच. अळूवडी एकदम बेस्ट. तिचा वाढदिवस आहे म्हणून तिला घेऊन. अच्छा, आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नाव तुमचा? 75 आहे आज. या आहेत सुनीता चित्रे मावशी आणि यांचा आज 75वा वाढदिवस आहे. सो मासे कधीपासून वाटच पाहत होतो आम्ही आणि आमची ऑर्डर आलेली आहे. मसाला सुरमई फ्राय. अच्छा, मसाला सुरमई फ्राय, प्रॉन्स अळूवडी. प्रॉन्स अळूवडी इकडची स्पेशालिटी. आणि ठेचा, बोंबील ठेचा फ्राय. बोंबील ठेचा फ्राय. यासोबत आपण दिलेली आहे चटणी. ही चटणी आमची फ्रेश खोबऱ्याची. खोबऱ्याची चटणी, लसणीची चटणी. आणि हे फ्रेश म्हणजे ताजं कच्चं डावरचं लोणचं. हे तिवळ, हे वेलकम ड्रिंक्स म्हणून. आणि हे आपली सोलकढी. आपल्याकडे कोणत्या पद्धतीचं जेवण असतं? आमच्याकडे मोस्टली सारस्वत म्हणजे गोवा कारवार साईडचं आणि कोकणी पद्धत. आणि कोकणी पद्धतीचं. कोळंबी अळूवडी घेतलेली आहे मी. खा ना, खा तुम्ही खा. आणि हे बघा, ही मस्त कोळंबी वडी आणि अशी छान क्रिस्पी आहे. हो, अळूवडी मी बऱ्याच वेळा खाल्लेली आहे. कोळंबी वडी ही मी सेकंड टाइम खाते. फर्स्ट टाइम पण मी फिश करी राईसमध्येच खाल्लेली आहे. हां, ती अळूवडी वेगळी आणि ही आमची प्रॉन्स अळूवडी. येस, प्रॉन्स अळूवडीच मी फिश करी राईसमध्येच खाल्लेली आहे आणि सेकंड टाइम. खाऊन कसा शोध लावला? हा माझ्या मिस्टरांचा शोध आहे. त्यांनी सांगितलं आहे अळूवडी, अळूची पानं आणलेली आणि अळूवडी. आमच्या रमेश नावाचा कुक आहे, मेन कुक, त्याला सांगितलं तू असं बनव. आणि ती जी तेव्हापासून व्हायरल झाली आहे, अप्रतिम. सुधीर भटांची डिश आहे. इतकी अप्रतिम आहे. मी जेव्हा पहिल्यांदा खाल्ली होती ना प्रॉन्स अळूवडी, तेव्हापासून ती चव माझ्या जिभेवर रेंगाळत होती. सेम आहे ना, पण सगळीकडे सेम तेच. सगळ्या हॉटेल्सला आमची चवीत काही फरक नाही. म्हणजे अजून एक दाखवणार आहे का ते स्पेशल आहे ते म्हणजे हे आहेत बोंबील ठेचा फ्राय. आणि दाखवते मी तुम्हाला. यामध्ये मस्त असा ठेचा आतमध्ये स्टफ केलेला आहे. हे बघा, आतमध्ये छान ठेचा स्टफ केलेला आहे. ह्याचा ना काटा आलेला आहे, आपण काढूया. बघा, हा असा अख्खा काटा. ओके, सो पुन्हा मी याला बंद करते. कोण काटा पण खातात बोंबलाचा. मला चमचा घ्यायला हवा होता. ठीक आहे, हातानेच का मजा येते हाताने. हा ना, मासे हातानेच खावेत. अप्रतिम. हे आता बघा, हे कसं बाहेर येतं बघा. जरा काय नाही, दुसरा हात लावायचा. हे बघा, काटा काढायची गरज नाही हवी. हे कोणतं पापलेट आहे? पापलेट पेडावण. अच्छा, ह्याला पापलेट पेढावण. आमच्या गावी इडली पेडावणमध्ये करतात. ते जे इडली भांड्याला नाव पेडावण, हे पापलेट पेडावण. तुम्ही याला केळीच्या पानामध्ये असं बंद असतं, पूर्ण पॅक करून बनवतात. अच्छा, आणि मस्त याच्यामध्ये वाटण तेलात आहे. फ्राय केलेलं आहे, बिलकुल तेल नाही. म्हणजे ज्यांचं डाएट आहे त्याच्यासाठी परफेक्ट आहे. अप्रतिम. ज्यांचं डाएट चालू असेल त्यांच्यासाठी पण बेस्ट आहे. हे डाएटवाले लोक जास्त करतात. अच्छा, पण माझ्याकडे डाएट असं नाही, सगळे हे मागवतात डिश. अच्छा, स्पेशली. हां,
कारण की हा जो मसाला याच्यामध्ये लावलेला आहे ना तुम्ही, तो पण खूप छान लागतोय. हे बघा, हे बघणार का? हे बोंबील एवढे क्रिस्पी असतात ना, हे बघा आवाज येतोय टक 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 असा आवाज येतो बोंबलातून. इतके असे मस्त छान क्रिस्पी असतात हे बोंबील. त्याचा काटा काढतो आम्ही. हो, काटा काढलेला आहे याचा. आणि असे मस्त छान असे अख्खे खाऊ शकतो. खूप तिखट नसणार हे, एकदम मस्त, एकदम मसाल्याला खूप लावत नाही. हे कोलंबी फ्राय, रवा फ्राय, म्हणजे काय काय खावं असं झालंय. कोळंबी रवा फ्राय. आणखीन एक डिश राहिली आहे तिकडे. आणि सुरमई फ्राय राहिली. एकदम क्रिस्पी आहे मस्त, एकदम ताजी फडफडीत असतात. ताजे मस्त. हा, मासे कसे मग छान ताजे आहेत, नेहमीच ताजे असतात. हा बघा, हा आहे कोळंबी ठेचा मसाला. ठेचा मसाला. सो आता मी थोडासा कोळंबी ठेचा मसाला खाते. फ्रेश मासे मिळाले का आम्ही या सगळ्या गोष्टी मिळते. आहा, ओ वा 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 वा. म्हणजे चवीबद्दल मी काय काय बोलू असं झालं, म्हणजे शब्द अपुरे पडले. फ्राय मध्ये पण एक चव वाटली का? सगळी चव वेगळी आहे, सगळी चव वेगळी आहे. आता आपली थाळी आलेली आहे. थाळीमध्ये काय काय आहे? चिकन तिसऱ्या आहे. हे तिसऱ्या बांगड्या, जे तिसऱ्या आणि तुम्हाला मिक्स दिलंय. प्रॉन्स करी, कढी आणि जवळा आणि हे भाकरी. चिकन थाळीमध्ये पण ग्रेव्ही. हे बघा मस्त छान अशी चिकन ग्रेव्ही आहे. सुका चिकन, भाकरी, राईस आणि कढी, सोलकढी. आणि व्हेज थाळी आहे. व्हेज थाळीमध्ये आहे चपाती, पापड, डाळ, आमटी आणि बटाट्याची भाजी, सोलकढी, भात. येस, मसूर काळे वटाणे आहेत. येस येस, काळे वटाणे. छान लागला. प्रॉन्स करी आहे. तुम्ही पण जेवा. नाही, बस झालं. मी एक फिश खाल्ली का बस. एक फिश खाली का बस. काचऱ्या आलेल्या आहेत ज्याची वाट पाहत होतो आपण. काय काय आहे काचऱ्यांमध्ये? कोणते आहेत काचऱ्या? हा, वांग्याचा काचऱ्या, बटाट्याचा, बटाटा. आता हे 3 आहेत सध्या, होय ना? ओके, तर पण ही खाऊया. मला वाटतं वांग्याची आहे. हे भोपळा. अच्छा, भोपळ्याची आहे. ओके, सो मी भोपळाच उचललेला आहे. भोपळा. हे केळ. भोपळा म्हणजे तो लाल भोपळा, गोड असतो तो. हो, गोड लागली. खूप छान, मस्त. रमेश दादा खूप छान बनवलंय सगळं. आणि येस, इथे आल्यानंतर तुम्ही कोल्ड्रिंक नाही मागायचं बरं का. वेलकम ड्रिंकमध्ये तुम्ही तिवण मागू शकता, सोलकढी मागू शकता. आणि येस, मला इकडचं लिंबू सरबत खूप जास्त आवडलेलं आहे. सो लिंबू सरबत देखील तुम्ही मागू शकता. तुम्ही व्हेज खा, नॉनव्हेज खा, जे काही खाल तुम्हाला सगळं आवडणार आहे. आणि इथे नक्की व्हिजिट करा, तुम्हाला खूप आवडेल. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला या पदार्थांपैकी कोणता पदार्थ सगळ्यात जास्त आवडतो हे कमेंट करून नक्की कळवा. सुयोगची तुम्ही कोणती नाटकं पाहिलेली आहेत हे मला कमेंट करून नक्की कळवा बरं का. मग असेच व्हिडिओ पाहत राहा आणि हसत राहा, स्वस्त राहा, मस्त राहा, खात राहा. अँड ऑल इज स्माइलिंग. अँड बाय मंडळी, पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत.